धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्तीची आमची ही लढाई आहे असा ठाम निर्धार व्यक्त करत गेल्या 40 वर्षांपासून रुग्णसेवेत कार्यरत असलेले ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर अवधूत चौधरी यांनी अखेर महायुती विरोधात बंडाचा झेंडा फडकावलेला आहे। भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीची प्रबळ अपेक्षा असताना सुद्धा तिकीट न मिळाल्यामुळे प्रभाग क्रमांक 15 मधून त्यांची सून रुपाली स्वप्नील चौधरी यांनी थेट अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे। डॉक्टर अवधूत चौधरी यांनी गेल्या 4 दशकांमध्ये हजारो रुग्णांची निस्वार्थ सेवा केली आहे। प्रभाग क्रमांक 15 क मधून या जागेसाठी मी निवडणूक लढवत आहे। जे नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी मी या मैदानात उतरले आहे, रिंगणात उतरलो आहेत आम्ही। तर रस्त्यांची कामं पूर्ण आहे, गटारींची कामं पूर्ण आहे, ते 5 वर्षात पूर्ण करण्याची आम्ही तयारी करतो। इकडे जळगाव महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं। आतापर्यंत 12 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झाले असले तरी सुद्धा शहरातील नागरी समस्यांवर मात्र कुठेही ठोस चर्चा होताना दिसत नाहीये। गटर, रस्ते, पथदिवे, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। संतप्त लाडक्या बहिणीसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी। पालिकेत 12 नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे आरोप प्रत्यारोप होत असताना राजकीय वातावरण देखील तापलेले आहे। परंतु या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये कुठेतरी जळगावकरांच्या ज्या दैनंदिन समस्या आहेत, मूलभूत नागरिक सुविधा आहेत, विकासाचे मुद्दे आहेत, ते कुठेतरी प्रचारातून हरवल्याचं दिसते। या संदर्भात सर्वसामान्य जळगावकर महिलांना काय वाटतं, नागरिकांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील, नागरिक असतील या ठिकाणी उपस्थित आहे। ताई, काय सांगाल? महापालिकेची निवडणूक सुरू आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु नागरिक समस्या, रस्ते, गटार, लाईट यावर चर्चा होताना दिसत नाही आहे, काय सांगाल? हे पहा, सगळ्यात पहिले येतो तो लाईटाचा खंबा आहे माझ्या घराजवळ, तो पूर्णपणे वाकडा झालेला आहे। परत तो तार अशा ठिकाणी लावला आहे की तिकडनं गाडी येते ना तर तो तार मध्ये नडतो। पूर्ण गाडी माझ्या घरात घुसते, माझ्या घराच्या टायला तुटून गेल्या, माझी भिंत तुटून गेली। परत आता नाल्या अर्ध्या होत आहे ना, अर्ध्या काबर होत नाही आहे, म्हणजे आम्ही मत देत नाही का सरकारला? आणि हे रस्ते पहा, या रस्त्याला 3-4 महिने झालेले, ते पहा त्या दीदीच्या पायाजवळ किती खड्डे पडले। आमच्या इथे पण पहा इतके खड्डे, पूर्ण खडी निघते, काहीच कामाचा रोड नाही। आमच्या समस्या पुऱ्या झाल्या तर करू ना आम्ही मतदान। पण मग तुमचा राग तर तुम्हाला मतपेटीतूनच व्यक्त करावा लागेल ना। एकतर मत तो आणि तो जो राग आहे तुमच्याकडे कामं होत नसल्याचा, तो मतदान करूनच व्यक्त करता येईल आपल्याला। मग मतदान करू, पण आमचं काम व्हायला पाहिजे ना। येणार नाही तिनं दादा, मग त्या परत येणार नाही तिनं, मतदान झाले म्हणजे बोलून जाता, परत पाहताच नाही तिने फिरून की गटारी ते किडे चालो, कातळी लोक आले, बिमाऱ्या येत, फिरून पाहताच नाही तिने। मग नाल्याने इतके मच्छर चावतात, रात्री अक्षरशः झोप लागत नाही, इतके मच्छर चावतात। गडर पूर्ण वाहत नाही, पुरे जाम झालेली नाही, जे डायरेक्ट पूर्ण माती त्याच्यात जाते गडरमध्ये, आणि रात्री लाईट नाही राहत, एवढं मेन रोडवर राहून लाईट नाही राहत। अशा पद्धतीने महिलांचा जो संताप आहे तो संतापाचा उद्रेक या ठिकाणी आपल्याला होताना दिसत आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव।